कर्नाटक के रायचूर में पुलिस ने मुबैना तौर पर एक गैर मुल्की राबिते के साथ असला हासिल करने और भारत में तशद्दुद भड़काने की साजिश के इल्जाम में चाय स्टॉल के मालिक साहिल को गिरफ्तार किया है। सदर बाजार पुलिस स्टेशन में 7 अगस्त को दर्ज FIR के मुताबिक असिस्टेंट सब इंस्पेक्टर एल्लप्पा को गश्त के दौरान इतला मिली कि एक चाय के स्टॉल पर गांधी चौक के रिहायशी साहिल मोबाइल फोन पर मुश्तबा गुफ्तगू कर रहा है। पुलिस के मुताबिक मोबाइल फोन की जांच के दौरान मालूम हुआ कि साहिल का इंस्टाग्राम अकाउंट जो मार्च 2020 से फॉल था, राना भाई नामी शख्स से राबिते के लिए इस्तेमाल किया गया था। मुबैना चैट्स में साहिल ने पिस्तौल का मुतालिबा किया, जिसके जवाब में राना भाई ने एक व्हाट्सएप नंबर फराहम किया और पैसे देने की बात की। पुलिस के मुताबिक मजीद तफ्तीश में साहिल के फोन में राना भाई के नाम से महफूज नंबर से मुतअद्दिद वॉइस कॉलर्स, ऑडियो रिकॉर्डिंग्स और इसके चाय के स्टॉल की तस्वीर भी मिली। पूछताछ के दौरान साहिल ने मुबैना तौर पर बताया कि राना भाई, जो पुलिस के मुताबिक किसी अरब मुल्क में रहता है, उसने साहिल को भारत में फसादात भड़काने के लिए उकसाया और उसके बदले रकम और असला फराहम करने का वादा किया। पुलिस का इल्जाम है कि साहिल और राना भाई की मुबैना मिली भगत का मकसद भारत में दहशतगर्द कार्रवाइयों की साजिश करना था। रायचूर के SP अरुणांशु गिरी के मुताबिक साहिल राना भाई को फॉलो करता था और उसके अकाउंट से मुतअद्दिद पैगाम, तस्वीर और वीडियोस को लाइक, पोस्ट और शेयर करता था। SP के मुताबिक इस अकाउंट पर ऐसी तहारीर और मवाद मौजूद था जिनका मकसद मुख्तलिफ बिरादरियों के दरमियान कशीदगी पैदा करना था, जिसके बाद साहिल ने मुबैना तौर पर व्हाट्सएप के जरिए उनसे राबिता शुरू किया। पुलिस के मुताबिक साहिल को गिरफ्तार करके अदालती हिरासत में भेज दिया गया है। तफ्तीश जारी है और पुलिस मुबैना नेटवर्क के दीगर अरकान और राना भाई के किरदार की भी जांच कर रही है। ಒಬ್ಬರು ಆರೋಪಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಾಹಿಲ್ 24 ಇಯರ್ಸ್ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಫ್ ರಾಯಚೂರ್, ಇವರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮಾನಿಟರಿಂಗ್ ಸೆಲ್ಲಲ್ಲಿ ಒಂದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ कि ಇವರು ಒಂದು ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಫಾಲೋವರ್ಸಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ರಾಣಾ ಭಾಯ್ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಾಹಿಲ್ ಅವ್ರದ್ದು ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಅಕೌಂಟ್ ಸಾಹಿಲ್ ಭಾಯ್ ಅಂತ ಇದೆ। ಇವರು ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಫಾಲೋವರ್ ಆಗಿರುತ್ತಾರೆ ರಾಣಾ ಭಾಯ್ ಅವ್ರದ್ದು। ರಾಣಾ ಭಾಯಲ್ಲಿ ಕೆಲವು ಮೆಸೇಜಸ್ನ, ಫೋಟೋಸ್, ವೀಡಿಯೋಸ್ಗಳನ್ನ ಇವರು ಲೈಕ್ ಮಾಡೋದು, ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡೋದು, ಶೇರ್ ಮಾಡೋದು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಇದರ ಪ್ರಯುಕ್ತ ಅವರು ಕೆಲವು ವಾಟ್ಸಾಪಲ್ಲಿ ಕೂಡ ಮಾತಾಡಿರ್ತಾರೆ ಎಂದು ಅವ್ರದ್ದು ಫೋನಿಂದ ಗೊತ್ತಾಗುತ್ತದೆ। ಈ ಮೆಸೇಜಸ್ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಪ್ರಚೋದನಕಾರಿಯಾಗಿರುತ್ತದೆ ಹಾಗೂ ದ್ವೇಷಪೂರಿತವಾಗಿರುತ್ತದೆ ಆ್ಯಂಡ್ ದ್ವೇಷಪೂರಿತ ಭಾಷಣಗಳನ್ನು ಕೂಡ ಇವರು ಶೇರ್ ಮಾಡೋದು, ಲೈಕ್ ಮಾಡೋದು, ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡೋದು ಮಾಡುತ್ತಿರ್ತಾರೆ। ಇದರ ಪ್ರಯುಕ್ತ ನಮಗೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮಾನಿಟರಿಂಗ್ ಸೆಲ್ಸಿಂದ ಅಲರ್ಟ್ ಬಂದಿರುತ್ತದೆ। ತದನಂತರ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅವರಿಗೆ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಮಾಡಿ ಅವರ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ಎಲ್ಲ ಸೀಸ್ ಮಾಡಿ ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲಿಸಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಆ್ಯಂಡ್ ಪ್ರಕರಣದ ನಂತರ ಅವರನ್ನು ನಾವು ನ್ಯಾಯಾಧೀಶರ ಮುಂದೆ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿ ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ಅವರಿಗೆ ನ್ಯಾಯಾಂಗ ಬಂಧನಕ್ಕೆ ಕಳಿಸಿರುತ್ತಾರೆ। ಇದು ರಾಣಾ ಭಾಯ್ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಫಾಲೋವರ್ಸ್। ಇವ್ರದ್ದು ಎಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದು ಮೆಸೇಜಸ್ ಇರುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಬರೀ ಎರಡು ಕಮ್ಯುನಿಟಿ ಅಗೇನ್ಸ್ಟ್ ಮತ್ತು ದ್ವೇಷಪೂರಿತವಾಗಿರುತ್ತದೆ ಆ್ಯಂಡ್ ಇಂಟರ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ರೈವಲ್ರಿ ಎಲ್ಲ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಭಾಷಣಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಇದು ಈ ಅಕೌಂಟನ್ನ ಮಿಸ್ಟರ್ ಸಾಹಿಲ್ ಲೈಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ತುಂಬ ಲಾಸ್ಟ್ 15 ಡೇಸಿಂದ ಇವರು ಶೇರ್ ಮಾಡೋದು, ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡೋದು ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು। ಇದನ್ನು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮಾನಿಟರಿಂಗ್ ಸೆಲ್ಲಲ್ಲಿ ಅಲರ್ಟ್ ಟ್ರಿಗರ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ತದನಂತರ ನಮಗೆ ಈ ಪ್ರಕರಣ ನಮ್ಮಿಂದ ಬಂದಿರುತ್ತೆ।